नमस्कार मित्रांनो, एन्जॉय स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आपण पाठीमागच्या 2-3 व्हिडिओमध्ये प्राचीन भारताचा इतिहास पाहिला, मध्ययुगीन भारताचा इतिहास पाहिला. तर आपण या व्हिडिओमध्ये आधुनिक भारताचा इतिहास पाहूया. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण जे तुम्हाला आपला SSC झालं, स्टाफ सिलेक्शन, SSC CGL, MPSC, NDA यामध्ये कोणत्या वर्षी कोणता क्वेश्चन विचारला आहे ते पण आपण नोट करून दिलेलं आहे. तर आपण 1 बाय 1 क्वेश्चन पाहूया. आपला पहिला क्वेश्चन आहे, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? पर्याय 1756, पर्याय 2 1757, पर्याय 3 1764, पर्याय 4 1761. ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे 1757. तर पहा मित्रांनो, हा प्रश्न SSC CGL 2021, MPSC कंबाईन 2019ला विचारला आहे. प्रत्येक प्रश्न आपण असा कव्हर केलेला आहे की तो पाठीमागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन नंबर 1 आहे 1761, ऑप्शन नंबर 2 1764, ऑप्शन नंबर 3 1757, ऑप्शन नंबर 4 1773. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी 1764. तर पहा आपण मित्रांनो, येथील पुढील प्रश्नामध्ये तुम्हाला मी प्रश्न दाखवेन, 4-5 सेकंदाचा वेट करेन, त्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तरही दाखवेन. तर पहा प्रश्न नंबर 3 आहे, दुहेरी शासन पद्धती ड्युअल गव्हर्नमेंट भारतात कोणी सुरू केली? ऑप्शन 1 आहे वॅरेन हेस्टिंग, ऑप्शन 2 रॉबर्ट क्लाइव्ह, ऑप्शन 3 लॉर्ड कॉर्नवॉलिस, ऑप्शन 4 लॉर्ड वेलेस्ली. तर पहा मित्रांनो, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी रॉबर्ट क्लाइव्ह. तर पहा हा आपला क्वेश्चन आहे, हा SSC CGL 2020, SSC CHSL 2022ला विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, रेग्युलेटिंग ॲक्ट कोणत्या वर्षी मंजूर झाला? ऑप्शन नंबर 1 1773, ऑप्शन नंबर 2 1784, ऑप्शन नंबर 3 1813, ऑप्शन नंबर 4 1833. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर ए 1773. तर पहा, UPSC प्रिलियम 2018 साली हा क्वेश्चन विचारलेला आहे आणि MPSC स्टेट सर्व्हिसेस 2021मध्ये हा क्वेश्चन विचारला आहे. आपण जे पाठीमागच्या परीक्षांमध्ये क्वेश्चन आलेले आहेत तेच क्वेश्चन येथे कव्हर केलेले आहेत. आपला नेक्स्ट 5वा क्वेश्चन आहे, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? 1 आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस, 2 आहे वॉरेन हेस्टिंग्ज, 3 आहे लॉर्ड वेलेस्ली, 4 आहे लॉर्ड कर्झन. तर आपला याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी वॉरेन हेस्टिंग्ज. तर पहा मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला SSC CGL 2019, SSC MTS 2013मध्ये विचारलेला आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सहाय्यक करार पद्धती कोणी सुरू केली? 1 आहे लॉर्ड रिपन, 2 आहे लॉर्ड वेलेस्ली, 3 आहे लॉर्ड डलहौसी, 4 आहेत लॉर्ड कॅनिंग. याचं योग्य आन्सर आहे लॉर्ड वेलेस्ली, ऑप्शन नंबर बी. तर पहा, SSC CHSL 2013, MPSC 2018मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. सर्व क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, तर सर्वांना व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, दत्तक वारसाबंदीचे धोरण कोणी राबवले? 1 आहे लॉर्ड रिपन, 2 आहे लॉर्ड डलहौसी, 3 आहे लॉर्ड कर्झन, 4 आहे लॉर्ड कॅनिंग. तर ऑप्शन नंबर बी लॉर्ड डलहौसी याचं योग्य आन्सर आहे. हा प्रश्न पहा, SSC CGL 2022, NDA 2021मध्ये विचारलेला आहे. तर चला आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. आपला क्वेश्चन नंबर 8 आहे, 1857च्या उठावाची सुरुवात कुठून झाली? 1 आहे दिल्ली, 2 आहे मेरठ, 3 आहे कानपूर, 4 आहे लखनौ. त्याचं योग्य आन्सर आहे मेरठ. हा विचारला आहे SSC GD 2023, MPSC 2019. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1 आहे 1885, 2 आहे 1886, 3 आहे 1905, 4 आहे 1907. तर त्याचा योग्य आन्सर आहे 1885, ऑप्शन नंबर ए. हा पहा, SSC CGL 2020, UPSC प्रिलियम 2017ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? ऑप्शन 1 आहे A. O. ह्यूम, ऑप्शन 2 आहे WC बॅनर्जी, ऑप्शन 3 दादाभाई नौरोजी, ऑप्शन 4 गोपाल कृष्ण गोखले. तर त्याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी WC बॅनर्जी. तर पहा, हा प्रश्न SSC CHSL 2022, MPSC 2021मध्ये विचारला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11, 1857च्या स्वातंत्र्य समराच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? 1 आहे लॉर्ड डलहौसी, 2 आहे लॉर्ड कॅनिंग, 3 आहे लॉर्ड रिपन, 4 आहे लॉर्ड हार्डिंग. तर याचं योग्य आन्सर आहे लॉर्ड कॅनिंग. तर पहा, हा क्वेश्चन SSC CGL 2022, MPSC कंबाईन 2020मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व कोणी केले? 1 राणी लक्ष्मीबाई, 3 नानासाहेब, 3 तात्या टोपे, 4 बेगम हजरत महल. तर त्याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी नानासाहेब. तर पहा, हा क्वेश्चन SSC GD 2023,
NDA 2022मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचा ग्रँड ओल्ड मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? एक आहे गोपालकृष्ण गोखले, 2 आहे दादाभाई नौरोजी, 3 आहे बाळ गंगाधर टिळक, 4 आहे लाला लजपत राय. तर त्याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर बी दादाभाई नौरोजी. तर पहा 13वा क्वेश्चन SSC CHSL 2022 MPSC 2019मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने केली? 1 आहे लॉर्ड रिपन, 2 आहे लॉर्ड कर्झन, 3 आहे लॉर्ड हार्डिंग, 4 आहे लॉर्ड मिंटो. तर त्याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी लॉर्ड कर्झन. तर पहा 14वा क्वेश्चन SSC CGL 2021 UPSC प्रिलियम 2018मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15, स्वदेशी आंदोलनाची सुरुवात कोणत्या घटनेनंतर झाली? 1 आहे जालियनवाला बाग हत्याकांड, 2 बंगालची फाळणी, 3 रॅलेट ॲक्ट, 4 सायमन आयोग. तर त्याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर बी बंगालची फाळणी. तर पहा 15वा क्वेश्चन SSC MTS 2023 MPSC 2020मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16, मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1 आहे 1905, 2 1906, 1907 और 1911. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर बी 1906. हा 16वा क्वेश्चन हा CGL 2020 प्रिलियम 2019मध्ये विचारलेला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. काँग्रेसचे सुरत अधिवेशन कोणत्या वर्षी झाले? 1 1905, 2 1906, 3 1907, 4 1908. तर पहा ऑप्शन नंबर सी 1907 याचं योग्य आन्सर आहे. हा क्वेश्चन SSC CHSL 2021 MPSC 2018मध्ये विचारलेला आहे. हे सर्व क्वेश्चन जे मी 100 क्वेश्चन कव्हर करणार आहे ते क्वेश्चन कोणत्या ना कोणत्या तरी एक्झाममध्ये आलेले आहेत. तर पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 18, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे उद्गार कोणी काढले? 1 आहे महात्मा गांधी, 2 लोकमान्य टिळक, 3 आहे गोपालकृष्ण गोखले, 4 लाला लजपत राय. तर त्याचं योग्य आन्सर ऑप्शन बी लोकमान्य टिळक. हा पहा SSC GD 2022 NDA 2021 मध्ये विचारलेला आहे. महात्मा गांधी आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, महात्मा गांधी प्रथम भारतात कोणत्या वर्षी परतले? पहिला पर्याय 1 आहे 1913, पर्याय 2 1915, पर्याय 3 1917, पर्याय 4 1919. त्याचं योग्य आन्सर ऑप्शन नंबर बी 1915. हा पहा SSC CGL 2023 MPSC 2021मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, महात्मा गांधीच्या भारतातील पहिला सत्याग्रह कोणता? 1 आहे चंपारण्य, 2 आहे खेडा, 3 आहे अहमदाबाद मिल संप, 4 आहे असहकार आंदोलन. तर योग्य आन्सर आहे चंपारण्य सत्याग्रह ऑप्शन नंबर आहे. पहा क्वेश्चन SSC CHSL 2023 UPSC प्रिलियम 2017मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 21, चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? 1 आहे 1915, 2 आहे 1916, 1917, 1918. तर पहा ऑप्शन नंबर सी 1917 चंपारण्य सत्याग्रह 1917मध्ये झाला. हा क्वेश्चन पहा SSC CGL 2022 UPSC प्रिलियम 2019मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, खेडा सत्याग्रह कोणत्या राज्यात झाला? 1 आहे महाराष्ट्र, 2 आहे गुजरात, 3 आहे पंजाब, 4 आहे बिहार. तर पहा याचा आन्सर नंबर 2 गुजरात. हा पहा क्वेश्चन SSC CHSL 2022 2023 MPSC कंबाईन 2021मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 23, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाला? 1 आहे 1917, 2 आहे 1918, 3 आहे 1919, 4 आहे 1920. तर पहा याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर सी 1919. तर पहा हा क्वेश्चन SSC GD 2023 MPSC 2020मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी पंजाबचा गव्हर्नर कोण होता? 1 आहे लॉर्ड कर्झन, 2 आहे मायकेल ओडवायर, 3 आहे लॉर्ड डार्विन, 4 आहे लॉर्ड माउंटबेटन. तर त्याचं योग्य आन्सर आहे मायकेल ओडवायर ऑप्शन नंबर बी. तर पहा हा क्वेश्चन SSC CGL 2021 UPSC प्रिलियम 2018मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, असहकार आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? क्वेश्चन नंबर 25 1919, 1920, 1921, 1922. तर पहा ऑप्शन नंबर बी 1920 असहकार आंदोलन 1920 साली सुरू झाले. तर पहा हा क्वेश्चन SSC MTS UPSC MPSCमध्ये विचारलेला आहे. आपला क्वेश्चन नंबर 26 आहे, चौरी चौरा घटना कोणत्या वर्षी घडली? 1 आहे 1920, 2 आहे 1921, 3 आहे 1922, 4 आहे 1923. तर योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर सी 1922. तर पहा क्वेश्चन SSC CGL 2022 NDA 2021मध्ये विचारलेला आहे. तर पहा मित्रांनो, तुम्हाला ह्या मी जी व्हिडिओ बनवतो त्याची PDF हवी असेल तर मला कमेंटमध्ये मेसेज करा, तुम्हाला मी पर्सनली PDF देईन. तर पहा आपण पुढील क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 27, सायमन आयोग भारतात कोणत्या वर्षी आला? 1 आहे 1927, 2 आहे 1928, 3 आहे 1929, 4 आहे 1930. तर पाहायचा आन्सर नंबर बी 1928 याचा योग्य आन्सर आहे. सायमन आयोग भारतात 1928 साली आला.
हा पहा क्वेश्चन SSC CHSL 2022 UPSC प्रिलिम 2017 साली विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 28. सायमन आयोगचा बहिष्कार करताना कोणते घोषवाक्य प्रसिद्ध झाले? एक आहे करवया मरो, 2 आहे वंदे मातरम, 3 आहे सिमॉन गो बॅक, 4 आहे जय हिंद. तर पहा याचं योग्य आन्सर आहे सिमॉन गो बॅक, ऑप्शन नंबर 3. तर हा क्वेश्चन SSC GD 2022 MPSC 2021 मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे लाला लजपतराय यांचा मृत्यू कोणत्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठी हल्ल्यामुळे झाला? एक आहे असहकार आंदोलन, 2 सायमन आयोग विरोधी आंदोलन, 3 भारत छोडो आंदोलन, 4 सविनय कायदेभंग आंदोलन. तर पहा ऑप्शन नंबर बी सायमन आयोग विरोधी आंदोलन याचा योग्य आन्सर आहे. हा क्वेश्चन पहा SSC CGL 2020 MPSC 2018 मध्ये विचारलेला आहे. तर पहा आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. पूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात मंजूर झाला? ऑप्शन 1 मुंबई, ऑप्शन 2 लाहोर, ऑप्शन 3 कराची, ऑप्शन 4 सुरत. तर त्याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर बी लाहोर. हा पहा हा क्वेश्चन SSC CHSL 2023 UPSC प्रिलियम 2020 मध्ये विचारलेला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 31. पूर्ण स्वराज्य दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला? एक आहे 15 ऑगस्ट 1947, 2 आहे 26 जानेवारी 1930, 3 आहे 31 डिसेंबर 1929, 4 आहे 9 ऑगस्ट 1942. तर पहा याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर बी 26 जानेवारी 1930. तर पहा 31 प्रश्न नंबर 31 हा SSC CGL 2022 UPSC प्रिलियम 2019 मध्ये विचारलेला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 32. दांडी यात्रा कधी सुरू झाली? एक आहे 12 मार्च 1930, 2 आहे 6 एप्रिल 1930, 3 आहे 26 जानेवारी 1930, 4 आहे 5 मे 1930. तर याचं आन्सर आहे ए 12 मार्च 1930. तर पहा प्रश्न नंबर 32 आपल्याला SSC CHSL 2023 SSC MPSC कंबाईन 2020 मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 33. दांडी यात्रा कोठून सुरू झाली? तर त्याचा आन्सर एक पर्याय आहेत साबरमती आश्रम, 2 आहे वर्धा, 3 आहे सेवाग्राम, 4 आहे पोरबंदर. तर त्याचा योग्य आन्सर आहे साबरमती आश्रम. आणि पहा हा क्वेश्चन SSC GD 2023 UPSC प्रिलियम 2018 मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 34. गांधी आयर्विन करार कोणत्या वर्षी झाला? एक आहे 1930, 2 आहे 1931, 1932 आणि 1935. तर त्याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर बी 1931. तर पहा क्वेश्चन SSC CGL 2021 MPSC 2019 मध्ये विचारलेला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 35. दुसरी गोलमेज परिषद कोणत्या शहरात झाली? एक आहे दिल्ली, 2 आहे मुंबई, 3 आहे लंडन, 4 आहे कोलकाता. तर पाहायचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी लंडन. दुसरी गोलमेज परिषद लंडन शहरात झाली. तर पहा क्वेश्चन SSC MTS NDA मध्ये विचारलेला आहे. पुढील प्रश्न आहे आपला 36. पुना करार कोणामध्ये झाला? एक आहे महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 आहे गांधी आणि जिन्ना, 3 आहे नेहरू आणि पटेल, 4 आहे टिळक आणि गोखले. तर त्याचं योग्य आन्सर आहे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन नंबर ए. तर पहा क्वेश्चन SSC CGL 2023 UPSC स्टेट सर्व्हिस MPSC स्टेट सर्व्हिस 2021 मध्ये विचारलेला आहे. पहा आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 37. भारत सरकार अधिनियम 1935चे प्रमुख वैशिष्ट्य कोणते होते? एक आहे संघराज्याची संकल्पना, 2 आहे पूर्ण स्वातंत्र्य, 3 आहे स्वतंत्र मतदारसंघ रद्द, 4 आहे संविधान लागू. तर त्याचा योग्य आन्सर आहे संघराज्याची संकल्पना, ऑप्शन नंबर 1. पहा हा क्वेश्चन SSC CHSL 2022 UPSC UPSC प्रिलियम 2017 मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 38. 1937च्या निवडणूक कोणत्या कायद्याअंतर्गत घेण्यात आला? एक आहे भारतीय परिषद कायदा 1909, भारतीय सरकार अधिनियम 1919, भारतीय सरकार अधिनियम 1935, भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947. तर पहा याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी भारतीय सरकार अधिनियम 1935. पहा हा क्वेश्चन SSC CGL 2020 MPSC 2018 मध्ये विचारलेला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 29. भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? एक आहे 8 ऑगस्ट 1942, 2 आहे 9 ऑगस्ट 1942, 3 आहे 15 ऑगस्ट 1942, 4 आहे 26 जानेवारी 1942. तर पहा याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर बी 9 ऑगस्ट 1942. आणि हा पहा क्वेश्चन SSC GD 2023 UPSC प्रिलियम 2021 मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे करवया मरो हा नारा महात्मा गांधींनी कोणत्या आंदोलनावेळी दिला? एक आहे असहकार आंदोलन, 2 आहे सविनय कायदेभंग आंदोलन, 3 आहे भारत छोडो आंदोलन, 4 आहे चंपारण्य सत्याग्रह. तर पहा याचा आन्सर आहे भारत छोडो आंदोलन, पर्याय नंबर 3. तर पहा हा क्वेश्चन SSC CGL 2022 MPSC कंबाईन 2020 मध्ये विचारलेला आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 41.
जय हिंद ही घोषणा सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केली? 1 आहे महात्मा गांधी, 2 आहे सुभाषचंद्र बोस, 3 आहे भगतसिंग, 4 आहे जवाहरलाल नेहरू. तर त्याचा योग्य आन्सर आहे सुभाषचंद्र बोस. आणि पहा हा क्वेश्चन SSC CGL 2023 SSC GD 2022मध्ये विचारलेला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली? 1 आहे सुभाषचंद्र बोस, 2 आहे रासबिहारी बोस, 3 आहे कॅप्टन मोहन सिंग, 4 आहे जवाहरलाल नेहरू. तर त्याचा योग्य आन्सर आहे सी कॅप्टन मोहन सिंग. तर पहा हा क्वेश्चन SSC CHSL 2023 UPSC 2021मध्ये विचारलेला आहे. तर पहा मित्रांनो, आझाद हिंद फौजेची स्थापना कॅप्टन मोहन सिंग यांनी केली व नंतर तिचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केले. तर पहा आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली? 1 आहे महात्मा गांधी, 2 आहे सुभाषचंद्र बोस, 3 आहे रासबिहारी बोस, 4 आहे भगतसिंग. तर पाहायचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर बी सुभाषचंद्र बोस. तर पहा हा क्वेश्चन SSC CGL 2022 MPSC 2021मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 44. क्रिप्स मिशन भारतात कोणत्या वर्षी आलं? 1 आहे 1940, 2 आहे 41, 1942, 1945. तर पहा ऑप्शन नंबर सी 1942 साली क्रिप्स मिशन भारतात आले. तर पहा हा क्वेश्चन SSC MTS 2023 UPSC प्रिलियम 2018मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 45. कॅबिनेट मिशन भारतात कोणत्या वर्षी आले? 1 आहे 1945, 2 आहे 1946, 3 1947, 4 1948. तर पहा ऑप्शन नंबर बी याचं योग्य आन्सर आहे 1946 साली कॅबिनेट मिशन भारतात आले. तर पहा हा क्वेश्चन SSC CGL 2021 MPSC 2019मध्ये विचारलेला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 46. भारतीय स्वातंत्र्य कायदा इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट कोणत्या वर्षी मंजूर झाला? 1946, 2 1947, 3 1948, 4 1950. तर पहा याचा योग्य आन्सर आहे 1947. पहा हा क्वेश्चन SSC CHSL 2022 UPSC प्रिलियम 2017मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे शेवटचे व्हायसरॉय कोण होते? लॉर्ड वेवेल, 2 लॉर्ड माउंटबॅटन, 3 लॉर्ड लिथलो, 4 लॉर्ड कर्झल. तर पहा ऑप्शन नंबर बी लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हायसरॉय होते. पहा क्वेश्चन SSC GD 2023 MPSC कंबाईन 2020मध्ये विचारलेला आहे. पहा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? 1 आहे श्री राजगोपालाचारी, 2 लॉर्ड माउंटबॅटन, 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 4 जवाहरलाल नेहरू. तर पहा याचं योग्य आन्सर आहे लॉर्ड माउंटबॅटन. आणि हा क्वेश्चन पहा SSC CGL 2020 SSC MTS 2022मध्ये विचारलेला आहे. तर चला नेक्स्ट क्वेश्चनकडे बघूया. क्वेश्चन नंबर 49 आहे आपला स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? 1 आहे जवाहरलाल नेहरू, 2 आहे राजेंद्र प्रसाद, 3 आहे राजगोपालाचारी, 4 आहे सरदार पटेल. तर पहा डॉक्टर श्री राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. तर पहा हा क्वेश्चन SSC CGL 2021 MPSC 2018मध्ये विचारलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? तर 1 आहे 9 डिसेंबर 1946, 2 आहे 15 ऑक्टोबर 1947, 3 आहे 26 नोव्हेंबर 1949, 4 आहे 26 जानेवारी 1950. तर पहा याचं योग्य आन्सर आहे 9 डिसेंबर 1946. तर पहा हा क्वेश्चन SSC CGL 2023 UPSC प्रिलियम 2021मध्ये विचारलेला आहे. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासावर ज्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आलेले आहेत ते आपण पाहिले. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखीन 50 क्वेश्चन आधुनिक भारताच्या इतिहासावर पाहू. तोपर्यंत थँक्यू.